नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय "वी ना नातुलिखित आधीच पुणे गुलजार". प्रकरण 7 वाहतूक व्यवस्था. माझ्या आठवणीत म्हणजेच इसवी सन 1930-35 च्या सुमारास सार्वजनिक वाहतुकीकरिता टांग्याशिवाय दुसरे कोणतेही साधन नव्हते. आधीच लोकसंख्या कमी, त्यामुळे टांग्यांची संख्या बेताचीच. पुणे कॅन्टोन्मेंट विभागात खासगी मोटारींची संख्या ही अत्यंत मर्यादित असल्याने टांग्याऐवजी व्हिक्टोरिया आढळत. टांग्यांना आणि व्हिक्टोरियांना सरकारी लायसन्सेस लागे. हे मेटल प्लेटचे लायसन्स म्हणजे पोस्टाच्या पाकिटाच्या आकाराचे असून त्याच्या काळ्या रंगावर पांढऱ्या रंगात अक्षरे लिहिलेली असत. त्यावर लायसन्स नंबर व किती उतारूंच्या वाहतुकीचा परवाना आहे हे स्पष्ट लिहिलेले असे. लायसन्सचे मालक वाहनाच्या पुढील बाजूस सर्वांना सहज दिसतील असे हे फलक लावत असत. व्हिक्टोरियाला बग्गीही म्हणत. हिच्यात 4 माणसे जाऊ शकत. टांग्यात 3 उतारूही असत. हे लायसन्स टांग्याला कायमचे बसवलेले असे. इसवी सन 1951 मध्ये मात्र मला टांग्याचा गमतीदार अनुभव आला. माझा मित्र, त्याची बायको व मी अशा तिघांना नाना पेठेतून सदाशिव पेठेत यावयाचे होते. जो टांगा पाहावा त्याला 2 उतारूंचाच परवाना असल्याने आता पुढे काय करावे अशा विचारात असतानाच एका टांगेवाल्याने मात्र आमची काळजी दूर केली. त्याला वास्तविक 2 उतारूंचाच परवाना होता, पण त्याने ती लायसन्स प्लेट दर्शनी भागाला पक्की बसवली नसल्या कारणाने ती प्लेट चक्क उलटी केली व त्यावर 3 उतारूंचा परवाना असलेली प्लेट दाखवली. त्यामुळे आमचा जीव भांड्यात पडला. वार्षिक तपासणी झाल्यावरच टांग्याच्या परवान्याचे नूतनीकरण होत असे. सरकारने नेमून दिलेल्या स्टँडखेरीज योग्य कारणाशिवाय इतरत्र टांगा उभा करणाऱ्या टांगेवाल्यास खटला भरला जाण्याची भीती असे. खटला भरण्याचे अधिकार पोलिसास असत. पेरुगेट भावे स्कूल समोर, एस.पी. कॉलेज शेजारी, कन्या शाळेसमोर, पुष्करणी हौदाजवळ आताचा फडतरे चौक, रविवार पेठेत फडके हौदाजवळ अशा वेगवेगळ्या सोयीच्या ठिकाणी हे स्टँड असत. हे स्टँड साधारण 5 फूट रुंद व 15 फूट लांबीचे असत. हे घोटीव दगडाचे असत. त्यामुळे सर्वसामान्य सडकांपेक्षा यांचे रूप वेगळे दिसे. हे स्टँड बांधतानाही कल्पकतेचा वापर झालेला दिसे. कारण बरोबर मध्यावर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत केलेली एक नाली असे. टांग्याला जोडलेल्या घोड्यांचे मूत्र वाहून जाण्यासाठी ही योजना होती. घरापासून टांगा करणे झाल्यास रस्त्यावर रिकामा टांगा जाताना आढळला तर ठीकच, नाहीतर टांगा स्टँडवर जाणे भाग पडे. जास्तीत जास्त अंतराला 4 ते 6 आणे पडत. टांगा ठरविण्यास लहान मूल आल्यास टांगेवाला जरासा जास्त दर सांगत व मोठे माणूस गेल्यास साधारण योग्य तो दर सांगत. दरात घासाघीस होणे अपरिहार्य होते. एखाद्या टांगेवाल्याने चटकन भलताच आकार सांगितल्यावर गिऱ्हाईकाला वेळेचे महत्त्व ओळखून तो आकार मान्य करणे भाग पडे. कारण इतर टांगेवाले त्या आकाराच्या खाली सौदा करीत नसत. भाड्याने ठरवलेला टांगा घरी आणला म्हणजे टांगेवाला घरातील सामान टांग्यात ठेवी. तसेच गिऱ्हाईकास सामानासह त्याच्या इच्छित स्थळी पोहोचविले म्हणजे टांगेवाले गिऱ्हाईकाचे सामान घरात आणून ठेवीत. टांगेवाल्याचे हे वर्तन गृहीत धरलेले असे. टांगा स्टँडवर गिऱ्हाईक नसले तर टांगेवाले घोड्याचे केस कापण्याचे, त्याला मालिश करण्याचे किंवा त्याला नाल ठोकण्याचे काम तेथेच उरकीत. त्यासाठी फिरते कारागीर आढळत. मजबूत घोडे असणे विरळाच. त्यामुळे पुणे स्टेशनकडे जाणारे टांगे चढ असल्याने ससून हॉस्पिटलवरून न जाता नरपतगीर चौकात डाव्या हाताला वळून माल धक्क्यावरून स्टेशनला जात. स्टेशनवर पोहोचल्यावर टांगेवाले टांगा सोडून गिऱ्हाईक पटवण्याकरता स्टेशनच्या प्रवेशद्वारी जात नसत. कारण टांगा सोडून जाणे कायद्याला मान्य नव्हते. या नियमांचा अंमल कटाक्षाने केला जाई. टांगा सोडून रेल्वे स्टेशन हद्दीत आलेल्या टांगेवाल्याला त्याच्याच चाबकाने मार देणारा रेल्वे पोलीस मी स्वतः पाहिलाय. अर्थात त्यावेळी ब्रिटिश अंमल होता हे सुज्ञा सांगावयास नकोच. काही टांगेवाले खटाळ पण असत. गिऱ्हाईकाला नेताना मध्येच त्यांना संपलेल्या चंदीची आठवण होई. ती खरेदी करण्यासाठी वाटेत थोडा वेळ जाई. कधी कधी घोड्याला तहान लागे, त्याला पाणी पाजण्यासाठी पुष्करणी हौद, रविवार पेठेतला फडके हौद व गणेश पेठेतील डुल्या मारुती शेजारील पाण्याचा हौद अशी 5-7 ठिकाणे होती. टांग्यात मागे बसणाऱ्या उतारूंचे वजन लक्षात घेऊन ते जास्त वाटल्यास लहान मूल टांगेवाल्या शेजारी बसे. ट्रंक, बिस्तरा अशासारखे सामान टांगेवाल्याच्या पायाशेजारी असलेल्या लाकडी खोबणीत ठेवीत. त्याखाली घोड्याची चंदी पण असे.
टांगा चालू असताना एकूण अंदाज घेऊन पुढे ठेवलेल्या ट्रंकेचे कुलूप उघडून गिऱ्हाईकाचे सामान लंपास करण्याचे प्रकारही घडत. या भीतीमुळे रहदारीच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या टांगेवाल्या इतकीच काळजी गिऱ्हाईकाला आपल्या सामानाची घ्यावी लागेल. टांगेवाल्यांची भाषा ही एक वेगळीच असे. रस्त्यात पुढे असणाऱ्या बैलगाडीला वाट मोकळी करून देण्याचे सुचविताना टांगेवाला, ए बाबा, गाडी जरा बाजूला दाबून घे, अशी भाषा वापरीत. माझ्या एका परिचित टांगेवाल्याने आपल्या पुतणीचे वय सांगताना ती आता 2-3 वर्षात कामाला लागेल, अशी भाषा वापरली होती. टांगेवाला रस्त्यातून वाट काढताना पायाखालच्या घंटेचा उपयोग क्वचितच करी. टांग्याच्या पुढच्या लाकडी पट्टीवर चापकाच्या कांबीचा आवाज करणे त्याला अधिक सोयीचे वाटत असावे. त्याचे दुसरे कारण असेही असू शकेल की पुणेकरांना आगीच्या बंबाच्या घंटेखेरीज टांग्याचीच काय पण सायकलची घंटा सुद्धा ऐकण्याचा परिपाठ नसावा. टांग्याचा कायमचा वापर करणारे म्हणजे साहित्य सम्राट न. चिकेळकर, सरदार नातू व सरदार आबासाहेब मुजुमदार. पुण्यातील टांगेवाल्यांपैकी बाबू टांगेवाला क्रिकेटचा शौकीन. पुण्यात महत्वाचा क्रिकेट सामना असला की हा त्या काळात व्यवसाय बंद ठेवून क्रिकेट सामन्याच्या प्रेक्षकात बसलेला आढळे. धावांचे शतक काढण्याच्या कोणत्याही क्रिकेटवीरास मैदानात धावत जाऊन हा बरोबर आणलेला हार घाली. या हट्टापायी क्रिकेटवीरांकडून त्याचे कितीही कौतुक झाले, सत्कार समारंभ झाले, तरी त्याच्या नशिबी शेवटी आर्थिक हलाखीच आली. पुण्यात टांग्याने जाणारी माणसे आढळत, पण रोज नियमाने संध्याकाळी जंगली महाराजाला जाणाऱ्या उघड्या बग्गीत बसून अंगावर भरपूर दागिने घालून जाणाऱ्या त्या काळच्या पुण्यात गाजलेल्या दाणेआळीतील 2 स्त्रिया, मरगूबाई कांबळे व रत्नाबाई कांबळे. काळ पालटला. नागरिकांच्या सोयीसाठी पुण्यात सिल्वर ज्युबिली मोटर्स या कंपनीची बस सर्व्हिस मर्यादित प्रमाणात का होईना सुरू झाली. त्याला विरोध करण्यासाठी टांगेवाल्यांनी कलेक्टर कचेरीवर मोर्चा नेला होता, पण व्यर्थ. त्या काळी पुण्यात सायकलींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. रज, बिस्टन हंबर, फिलिप्स व रॅली या नावाच्या प्रमुख सायकली बाजारात मिळत. या सर्व सायकली दणकट असत. रॅले सायकल बाळगणे म्हणजे आर्थिक सुस्थितीचे लक्षण मानले जाई. सायकल विक्रीच्या धंद्यामध्ये देशपांडे, धुमाळ, कानगो व कुलकर्णी ही प्रमुख मराठी मंडळी, 2-4 गुजराती व्यापारी सायकलींची विक्री करीत, परंतु उत्तर प्रांतीय मंडळी अजिबात दिसत नसत. सायकलींची सर्वसाधारण किंमत 30 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत असे. या किमतीत सायकली बरोबर सायकलच्या दुरुस्तीकरिता आवश्यक असलेले पाने, ते ठेवण्याकरता जाड कातड्याची पाऊच, हवा भरण्याचा हातपंप आणि रॉकेलवर चालणारा लुक्सचा दिवा तसेच घंटा यांचा समावेश असे. सायकली विक्रेत्यांच्या दुकानात सायकल दुरुस्ती होत नसे, त्यासाठी चौकाचौकात सायकलींची दुकाने असत. नित्याच्या गिऱ्हाईकास दुकानदार स्वतः हवा भरून देत, अपरिचितास मात्र हवा स्वतः भरून घ्यावी लागे. हवा भरण्याचे मोबदल्यात सायकल दुकानदार कोणाकडूनही कोणताही आकार घेत नसत. हवा फुकट भरली जाई, पंक्चर 4 आण्यात काढून मिळे, ऑइलिंग 12 आण्यात होई. एकूण सारा कारभार गिऱ्हाईकांना परवडण्यासारखा होता. याखेरीज सायकली भाड्याने मिळण्याची पण सोय होती. जुनी गाडी घेतली तर ताशी 2 पैसे व नवी गाडी घेतली तर ताशी 1 आणा असा आकार घेतला जाई. रात्रभर सायकल भाड्याने घेणाऱ्यास दिवसाच्या मानाने कमी दर आकारला जाई. कारण रात्री दुकान बंद असल्याने कमी दरात सायकल भाड्याने देणे दुकान मालकास सोयीचे जाई. आता दिसून येणारे बहुतेक सायकलींच्या मागच्या बाजूस जोडलेले सायकल स्टँड अज्ञातच होते. रात्रीच्या वेळी सायकलीस दिवा कायद्याने सक्तीचा असे. या दिव्यात रॉकेलमध्ये थोडेसे खोबऱ्याचे तेल पण टाकीत, त्यामुळे काजळी धरत नसे व वात बरेच दिवस टिके. बिनदिव्याच्या सायकल स्वारास पोलीस हटकीत. अशा प्रसंगी पोलीस दाखवीत असलेली अरेरावी आणि दीनवाणा झालेला सायकल स्वारांचा चेहरा पुणेकरांना नित्य परिचयाचा होता. कुलपे न लावलेल्या सायकली त्या काळीही चोरीस जात. सायकल चोर अशी गुन्हेगारांची नवीन जात निर्माण झाली होती. प्रत्येक सार्वजनिक जागी सायकल स्टँड असत. काही काही सायकलींना मिलर दिवा लावलेला आढळे. त्याला बटण असे, इलेक्ट्रिकची वायर असे व चाकाच्या शेजारी असलेल्या पट्टीला डायनॅमो लावलेला असे. डायनॅमोचा खटका दाबताच डायनॅमोची भिंगरी पळणाऱ्या सायकलीच्या टायरला घर्षण करीत फिरे व वीज निर्माण होऊन रिफ्लेक्टर मधील बल्ब प्रकाशित होई. काही काही सायकल चोरांना या मिलर दिव्यांचे महत्व वाटे, कारण या दिव्यांना आड गिऱ्हाईकी बाजारात चांगला भाव मिळे. हे दिवे दुकानात प्रत्येकी 35 रुपयाला पडत.
नुकत्याच सुरू झालेल्या महायुद्धामुळे म्हणजे इसवी सन 1940च्या सुमारास मिलिटरी अकाउंट्स, खडकी येथील दारुगोळ्याचे कारखाने तसेच देहरोडचा सप्लाय डेपो या ठिकाणी अनेकांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या. या सर्व केंद्र सरकारच्या अखत्यारीतील होत्या. दुसऱ्या शहरातून तसेच आजूबाजूच्या गावातून पुण्यामध्ये नोकरीनिमित्त स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. त्याच प्रमाणात सायकल खरेदीदारांचे प्रमाण पण वाढले. सेंट्रल बिल्डिंग प्रांतिक सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कचेऱ्यांमध्ये काम करणाऱ्या कारकून मंडळीतील मंडळी मात्र ऑफिसला पायी जाणेच पसंत करीत. ऑफिसला जाताना घरी काम करण्यासाठी आणलेल्या फायलींची पिशवी ऑफिसमध्ये जाणाऱ्या व येणाऱ्या कारकुनांच्या हाती हमखास दिसे. केंद्रीय अखत्यारीतील कर्मचाऱ्यांच्या व प्रांतिक सरकारांच्या कर्मचाऱ्यांच्या या सकृत दर्शनी दिसणाऱ्या तफावतीचे कारण एकच, दोघांच्या पगारामध्ये असलेली तफावत. सिल्वर ज्युबिली मोटर्स या खाजगी बस वाहतूक कंपनीच्या बसेसची सुरुवात याच काळातील. या बसेसमधील उतारूंच्या बसण्याच्या सोयीकरिता लांब लचक बाके असत. कायद्याने उतारू वाहून नेण्याची क्षमता 20 ते 22 असे. दोन्ही बाकांमध्ये उतारूंना उभे करण्यास कायद्याची परवानगी नव्हती. कंपनी खाजगी, जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा हव्यास असमर्थनीय होता असे कसे म्हणता येईल? बसमध्ये नियमापेक्षा जास्त प्रवासी असल्यास कंडक्टर त्यांना शक्यतो दाटीवाटीने बसवी. इतकेही करून प्रवासी शिल्लक राहिल्यास कंडक्टर त्यांना मधोमध खाली बसवी व पोलिसांना तुमचे डोके दिसणार नाही याची काळजी घ्या अशी वारंवार सूचना देई. उतारूंचाही या गोष्टीला विरोध नसे, कारण टांग्यापेक्षा बस वापरणे स्वस्त पडे. खालीच बसलेले उतारू चवड्यावर बसत. ऑफिसच्या वेळेला सेंट्रल बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्या मुलींवरही अशीच पाळी येई. चालू बसमध्ये बसणे म्हणजे एक कसरतच. अशा वेळी या मुलींचा कोंबडा हा क्रीडा प्रकार पाहावयास मिळे. काही वेळा या मुली लाज कारण परत्वे बाजूला सरून पडू नये म्हणून बाकावर बसलेल्या बिनओळखीच्या पुरुषाच्या मांडीवर हात टेकून तोल सांभाळीत. हे पाहणे मोठे मौजेचे असे. बसचे मार्ग अत्यंत मर्यादित होते. एक मार्ग म्हणजे स्वारगेटहून पुणे स्टेशनकडे डेक्कन जिमखाना, सिमला ऑफिस, ऑब्झर्वेटरी मार्गे जाणारा. दुसरा मार्ग म्हणजे डेक्कन जिमखान्यावरून लक्ष्मी रोड, नानापेठ, साचापीर स्ट्रीट, मेन स्ट्रीटवरून पुणे स्टेशनपर्यंत जाणारा. तिसरा म्हणजे डेक्कन जिमखान्यावरून मंडई, भवानीपेठ, सोलापूर बाजार, मेन स्ट्रीट मार्गे पुणे स्टेशनकडे जाणारा मार्ग. प्रथम पुणेकरांना बस म्हणजे काय याची काहीच कल्पना नव्हती. पहिल्या दिवशी तर बस कशी असते हे पाहण्यासाठी लक्ष्मी रोडच्या चौकात बरेचसे पुणेकर उभे होते. या बस कंपनीचे अजूनही वैशिष्ट्य आठवते ते असे की शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता सवलतीच्या दरात मासिक पासेस उपलब्ध केले जात. इंग्रजी आमदानीच्या काळात प्रवासी वाहतूक करणाऱ्या धंद्यांचे राष्ट्रीयीकरण झाले नव्हते. त्यामुळे प्रवासी वाहतूक खाजगी यंत्रणेमार्फत होत असे. एकेका मालकाच्या 4-5 मोटारी असत. ही मोटार म्हणजे अंदाजे 20 फुटी बोळच असे. बोळ म्हणण्याचे कारण म्हणजे त्या लांब असल्या तरी अरुंद होत्या. मोटारच्या मागील बाजूस उतारूंच्या चढण्या उतरण्याच्या सोयीसाठी एक छोटेसे दार असे. दाराच्या खाली पाय ठेवण्यासाठी एक पायटा असे. गाडीच्या दोन्ही बाजूस मामुली कुशन असलेली बाके असत. जास्तीत जास्त उतारू कोंबून अधिक पैसा खेचण्याच्या वृत्तीमुळे काका जरा दाबून घ्या, बाई जरा मारून घ्या अशी भाषा ऐकू येई. उतारूंनाही त्यात काही विशेष वाटत नसे. उतारूंच्या संख्येला शिटा म्हणत. उतारूंना ज्याप्रमाणे अवघडून बसावे लागे त्याचप्रमाणे अपुऱ्या केबिनमुळे ड्रायव्हरची पण तीच अवस्था होई. पुण्याच्या वेगवेगळ्या दिशांना असणाऱ्या गावांना जाणाऱ्या मोटारीकरिता पुण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोटार स्टँडची जागा राखून ठेवून सरकारने आपली सुटका करून घेतलेली दिसे. त्या काळी शनिवारवाडा, खडकमाळ आळीच्या रस्त्यावर पोलीस क्वार्टर्सला समांतर असलेला व भवानी पेठेत साठे बिस्किट कारखान्यासमोर सोलापूर बाजारला लागून असलेला भवानी पेठ मोटर स्टँड असे 3 स्टँड होते. शनिवारवाड्यासमोरील मोटारी एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून उभ्या असत. खडक स्टँडवरील मोटारी सध्याच्या शिवाजी रोडवरील रांगेने पश्चिमेकडे तोंड करून तर भवानीपेठ स्टँडवरील मोटारी पूर्वेकडे तोंड करून उभ्या असत. शनिवारवाडा स्टँडवरून मुंबई, खेड, जुन्नर, नारायणगाव, नाशिक, अहमदनगर तसेच नवरात्रात चतुर्शिंगी या ठिकाणांकरिता मोटारी सुटत. कोल्हापूर, सातारा, सांगली, इस्लामपूर, मिरज, कोंढणपूर या ठिकाणच्या मोटारी खडक मोटर स्टँडवरून सुटत. सोलापूर, पंढरपूर, बार्शी, लातूर, नीरा, लोणंद, फलटण, बारामतीच्या मोटारी भवानीपेठ मोटार स्टँडवरून सुटत.
याशिवाय पानाचन मोटार सर्व्हिस, परांजपे मोटार सर्व्हिस, फक्त पालीला जाणारी मुळे बस सर्व्हिस अशा इतर कंपन्या पण होत्या. यांच्या गाड्या मोटार स्टँडवरून न सुटता त्यांच्या गॅरेजवरून सुटत. खडकीपर्यंत जाणारी मोटार मंडईतून सुटे. याच मंडईजवळ GIP रेल्वेचे मात्र बुकिंग ऑफिस होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रेल्वे कंपनीने लष्करी वाहतुकीला प्राधान्य देऊन उतारू वाहतूक कमी केली होती व प्रत्येक उतारू गाडीला ठराविक संख्येने तिकिटे विकण्याचे बंधन अंमलात आणल्याने रेल्वेने उतारू वाहतूक गाड्यांच्या बरोबर स्वतःची बस सर्व्हिस सुरू केली होती. रेल्वेच्या बस गाड्या पुणे स्टेशनच्या बाहेर उभ्या असत. त्यावर GIP रेल्वे अशी अक्षरे असत. मोटार स्टँडवरील कामकाज सकाळपासून संध्याकाळपर्यंतच चाले. कारण इंग्रजी आमदानीत मुंबई मार्गावरील खंडाळा घाट, नीरेकडे जाणारा दिवा घाट, साताऱ्याकडे जाणारा कात्रजचा घाट हे सर्व वाहतुकीसाठी रात्री बंद असत. मोटार स्टँडवर दिसणारी माणसे म्हणजे मोटार मालकांचे एजंट्स. ड्रायव्हर व क्लीनर उतारू स्टँडवर येतात. चला कोल्हापूर, सातारा अशासारखी नावे मोठ्याने ओरडणारा एजंट दिसे. एजंट टांग्यापाशी तत्परतेने येई. गिऱ्हाईकाचे सामान घेऊन तो मोटारीपाशी नेई. सामान मोटारींच्या टपावर चढवण्याचे काम क्लीनर करी. तिकीट फाडल्यावर मोटार आता थोड्या वेळात सुटेल अशी थाप मारून तो सटके. नवीन उतारू पटविण्यासाठी पुन्हा हाच प्रकार सुरू होई. नवरात्राच्या दिवसात चला चतुशृंगी, पैशात नवरा बायको, मांडीवर मूल अशी प्रलोभने ओरडून दाखवत. बिचाऱ्या उतारूला काय माहित की चतुशृंगीहून पुण्याला परतताना हाच दर माणशी 2 पैसे होणार आहे म्हणून. सांगितल्या वेळेपेक्षा मोटार सुटायला उशीर झाला की उतारू अस्वस्थ होत, रागावत, चिडत, फार झाले की मोटारच्या एजंटच्या नावाने बोंबलत. पण मोटार भरायच्या आत न सोडण्याची हमी घेतलेल्या एजंटाच्या कानी ही बोंब जात नसे. कारण सातारा, सांगली असे स्वतः बोंबलत तो दूर अंतरावर उभा असे. बलभीम मोटार सर्व्हिसची मुंबईला जाणारी, पुण्याहून सकाळी 7 ला सुटणारी मोटार दुपारी 1 ला सुटली होती. हा तपशील मला अजून आठवण्याचे कारण म्हणजे कमी उतारू असलेल्या त्या मोटारीत तिकीट न काढता बसलेला उतारू 14 वर्षाचा, त्या काळच्या इंग्रजीत 3रीत शिकणारा मी होतो. मावस भावाची मोटार असल्याने तिकीट काढण्याचा प्रश्नच नव्हता. मोटार उशिरा सुटली तरी रागावण्याची सोय नव्हती. फायदा एवढाच झाला की मुंबईला पोहोचल्यावर दादरला गोखले रोड, नॉर्थ साइड, मोघे भुवन ब्लॉक नंबर 5 मध्ये बापू केळकर राहत असल्याची खात्री करून घेऊन स्वतःची जोखमीतून सुटका करून घेण्याचे काम ड्रायव्हरला करावे लागे. गडपा, हँडलमार ही परिचयाची हाक ऐकू आल्यावर उतारू किंचित आनंदत. काही काही कुटुंबांमध्ये 3-4 मंडळी गावाला जाणारी असली व तशी आगाऊ वर्दी सर्व्हिस मालकाला दिली असेल तर मोटार उतारूच्या घरी जाई. ड्रायव्हरच्या शेजारील फ्रंट सीट फौजदार, मामलेदार अशा आसामींसाठी राखून ठेवलेली असे. ते नसले तर ह्या जागेवर क्लीनर बसे. अशा रीतीने उतारू गोळा करीत निघालेली मोटार सरते शेवटी ड्रायव्हरच्या घरी जाई. ड्रायव्हर आपले जेवण बरोबर घेऊन निघे. अशी एकदाची मोटार सुटे. उतारूंना असल्या कारभाराची सवय असल्याने त्याचे त्यांना काही अप्रूप वाटत नसे. कोल्हापूरचे प्रख्यात शाहीर व नकलाकार नानी वडेकर यांच्या बऱ्याच ध्वनिमुद्रिका ट्विन या ग्रामोफोन रेकॉर्डिंग कंपनीने काढल्या होत्या. सन 1935 ते 37 सुमारास खासगी बस सर्व्हिसच्या गलथान कारभारावर त्यांनी एक नकलेची ध्वनिमुद्रिका काढली होती. स्टँडवर येण्यापासून तो मोटार सुटण्यापर्यंत उतारूला भोगाव्या लागणाऱ्या हालांचे वर्णन त्यात होते. एजंटाच्या तोंडी मोटार अड्ड्यावरी हा एजंट मालक बनला हे पद टाकले होते. उतारूत मुलीच्या लग्नाकरता बँड घेऊन जाणाऱ्या वधू पित्याचे, काव्य गायनाचा कार्यक्रम करायला निघालेल्या कवयित्रीचे वर्णन होते. ही मोटार मोहिनी आली आपुला देश बुडवाया हे समूह गीत होते. भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.